रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. पुण्यातील हवेली क्रमांक 20 सहदुय्यम निबंधक कार्यालयातील मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सोशल मीडियावर सहाय्यक दुय्यम निबंधकाला वकिलांनी बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. मात्र या प्रकरणात वकिलांचीही बाजू समोर आली असून त्यांनी वेगळा दावा केला आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर एकतर्फी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात आली आहे. त्यांचा आरोप आहे की कार्यालयातील वादाच्या वेळी प्रथम सहाय्यक दुय्यम निबंधक यांनीच केबिनमध्ये हुज्जत घालून आधी पेपर वेट वकिलांना फेकून मारला. नंतर मागच्या दाराने सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांनी बांबू हातात घेऊन आधी वकिलाला मारहाण केली. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी संबंधित वकिलांनी तोच बांबू हातात घेत प्रतिकार केला. या घटनेनंतर वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे संपूर्ण वकील वर्गाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी करत पुणे बार कौन्सिल सर्व वकिलांनी जाहीर निषेधही व्यक्त केला आहे. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनेची सविस्तर माहिती न घेता दुसऱ्या बाजूचा विचार न करता स्टेटमेंट दिले असल्याने वकील वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून नेमकी सत्य परिस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे दावे समोर असताना अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतर समोर येईल. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.